नमस्कार, मी नितीन भालेराव. लोकशाहीच्या ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे दरवेळेला आपल्या ऑफ द रेकॉर्डमध्ये वेगवेगळी लोक येतात, त्यांच्याशी आपण गप्पा मारतो, त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आजचे जे आपले या ऑफ द रेकॉर्डमधले पाहुणे, त्यांच्याबद्दल मला गॅरंटी आहे तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाही. तुम्ही विचारही केला नसेल अशी एक व्यक्ती आपल्याबरोबर आहे. आपल्याबरोबर आज आहेत पुण्याच्या प्रसिद्ध आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात पोचलेला ब्रँड म्हणजे चितळे, ज्यांचं दुकान बंद असण्याविषयी सुद्धा आपण अनेक मीम्स ऐकलेले आहेत. त्या चितळे ब्रदर्सचे एक चितळे इंद्रनील चितळे आपल्याबरोबर आहे. इंद्रनीलजी, आपलं खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू. विषयाला 1 ते 3 बंद असण्याची पण चर्चा होते. लोक व्हॉट्सअप म्हणा किंवा सोशल मीडियावरून तुमच्याबद्दल खूप मीम्स तयार होतात. बरोबर. पोलिसांना सांगतात लोक की चितळे उघडले का जरा बघून घ्या. काय वाटतं तुम्हाला हे? नाही, खूप छान वाटतं. काय आम्ही फूड बिझनेसमध्ये आहोत, त्याच्यामुळे सकाळी भरपूर वेळा पुणेकर आमच्याकडचं दूध घेऊन चहा पिऊन दिवस चालू करतात. ते संध्याकाळी तर डेझर्टपर्यंत काही ना काहीतरी चितळेंचा पदार्थ त्यांच्याबरोबर असतो. आणि तो आता फक्त महाराष्ट्रात नाही, बऱ्याच वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि देशांमध्ये प्रोडक्ट आमचा जातो. तर तशा पद्धतीची ब्रँड म्हणून आमचा कस्टमर आणि आमचे ग्राहक जे आहेत ते आमची एक ओनरशिप घेतात, याचा आम्हाला एक खूप छान फिलिंग आहे. आणि एक आत्मविश्वास वाढवणारी ती गोष्ट आहे. आणि ती कशी जपता येईल आमच्या प्रत्येक प्रोडक्टमधनं आणि प्रत्येक याच्यातनं, ह्याचा आमचा प्रयत्न असतो. पण असं म्हणतात की म्हणजे पुणेकरच असा दावा करतात की आमचा कुठलाही सण हा चितळ्यांशिवाय साजरा होत नाही, किंवा आमच्या घरचा नैवेद्य देव सुद्धा विचारतो चितळ्यांकडचं आणलंय ना. तर ज्या वेळेला एक ब्रँड एका शहरामध्ये इतक्या हाईपला पोचला जातो, त्याच्या मागचे कष्ट किती असतात, मेहनत किती असते, सातत्य किती असतं? सगळ्या गोष्टीचं एक योग्य कॉम्बिनेशन जेव्हा ते होतं, तेव्हा तो ब्रँड एवढ्या 4थ्या पिढीपर्यंत टिकतो. तर जेव्हा आज आम्ही या पेडेस्टलवर बसून या गोष्टी बोलू शकतो, तेव्हा मागच्या 3 पिढ्यांचे कष्ट आहेत आणि त्यांनी केलेलं एक फाउंडेशन आहे की ज्याच्यावरती आम्हाला हे करता येतं. तर त्यामुळे माझ्या पणजोबांनी डेअरी बिझनेस सुरू केला. त्यानंतर आजोबा, त्यांचे बंधू सगळे जे होते, ज्याच्यातनं चितळे बंधू ही टर्म तयार झाली. या सगळ्यांनी सकाळी 4 वाजता उठून दूध विक्रीपासून रात्री दुकानं बंद होईस तोपर्यंत एक धंदा कसा बिल्ड करायचा, आणि त्याच्यात 2 वेगवेगळे स्ट्रीम्स, की एक लिक्विड मिल्क आणि दुसरं फिनिश प्रोडक्ट्स, हे कसे डेव्हलप करता येईल याच्यावरती एक त्यांनी ध्यास घेतला. प्रचंड कष्ट घेतले आणि योग्य त्या वेळेला योग्य ते बदल केले आणि टेक्नॉलॉजी खूप जास्त प्रमाणात अडॉप्ट केली. मग तिथून माझ्या वडिलांच्या पिढीत ॲक्च्युली फ्रँचायझिंग, डिस्ट्रीब्युशन या चेन्स कुठेतरी सुरू झाल्या. आणि आज आता डिस्ट्रीब्युशन चेनच्या माध्यमातून जवळजवळ 5 राज्य, प्रत्येक कॉन्टिनेंट, आणि आमची स्वतःची दुकानं व काही 1 लाख रिटेलर्स आमचा प्रोडक्ट विकतात. तर त्या पद्धतीची डेव्हलपमेंट. किती देशांमध्ये चितळ्यांचं साम्राज्य पसरलंय? आम्ही डायरेक्ट एक्सपोर्ट जवळपास एक 25 ते 30 देशांमध्ये करतो. आणि आता काही ठिकाणी जसं युरोप आहे, तर युरोपमध्ये एक्सपोर्ट जरी डायरेक्ट एका देशात झाला तरी तिथनं डिस्ट्रीब्युशन इतर राज्यांमध्ये होतं. तशा पद्धतीने आम्ही प्रत्येक कॉन्टिनेंटवरती आता आमचं प्रोडक्ट पाठवतो. म्हणजे मराठी माणूस जगात जिथे आहे तिथे चितळे आहे. ॲब्सोल्युटली, अगदी बरोबर. क्या बात आहे. आता जे नवीन ठिकठिकाणी चितळे एक्सप्रेस असं काहीतरी दिसतंय, ती काय कन्सेप्ट आहे? आम्ही जेव्हा डिस्ट्रीब्युशन चेनमध्ये जायला लागलो, तेव्हा आम्हाला काय लक्षात आलं की रेंज सेलिंग करणं हे अवघड होतं. आणि आमच्याकडे डेअरी आहे, नमकीन आणि मिठाई आहे, फ्रूट प्रोसेसिंगची आमची रेंज आहे, इन्स्टंट मिक्सेसची रेंज आहे, अजून काही आम्ही डायव्हर्सिफाय करतोय वेगवेगळ्या रेंजेसमध्ये. तर या सगळ्याला न्याय देण्याकरता डिस्ट्रीब्युशन चेन कमी पडते, कारण की रेंज सेलिंग होत नाही, रीच तिकडे नक्की होतो. तर या रेंजला न्याय देण्याकरता आणि कस्टमरकडे पोहोचवण्याच्या दृष्टीने एक युनिफॉर्म क्वालिटी अश्युरन्स देण्याकरता चितळे एक्सप्रेस हे माध्यम आम्ही तयार केलं, की जे कुठेही गेलं तरी आम्हाला स्केलेबल आहे. आणि कॉम्पॅक्ट एन्व्हायरमेंटमध्ये ते आहे की 300 ते 350 स्क्वेअर फीटमध्ये 2 माणसात ते दुकान चालवता येतं. प्रत्येक गोष्ट पॅकेज्ड फॅक्टरीतनंच येते. आणि त्याच्यामुळे त्याच्यात कुठेही टॅम्परिंग नाही किंवा कुठेही त्या दुकानदाराच्या हातात गव्हर्नन्स नसून फक्त ट्रान्झॅक्शन कसं फास्ट करता येईल या पद्धतीने ते आहे. आणि अवेलेबिलिटी करून आम्हाला आमची रेंज जास्त प्रमाणात विकता येते. त्याच्यामुळे आता जवळजवळ 100हून जास्त प्रोडक्ट आता चितळे एक्सप्रेसमध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या, अगदी नागपूर ते कोल्हापूर ते मुंबई सगळीकडे आता आमचे प्रोडक्ट्स अवेलेबल होतात. एकूण किती प्रोडक्ट आहेत तुमचे? सगळे बघून आता बघायला गेलं तर जवळजवळ 310-320च्या आसपास आमचे प्रोडक्ट्स आहेत. आणि SKU बघायला गेले की त्याच्यात पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो असं सगळं करायला गेलं तर ते 700-750च्या वर जातं. अरे बापरे बापरे. पण मग हे एवढे सगळे प्रोडक्ट तुमच्याकडे रोज बनतात का काही बॅचेसमध्ये असतात? स्टॅगर्ड प्रोडक्शन असतं, सीझन डिमांड प्रमाणे असतं. आमच्याकडे आम्ही बऱ्यापैकी जास्त प्रमाणात टेक्नॉलॉजी वापरतो की ज्याच्यात आम्हाला
आमची रिटेलर्सची डिमांड, आमच्या दुकानांमधली डिमांड, आमच्या वेअरहाऊसेसची डिमांड ह्याचं प्रोजेक्शन आम्हाला मिळत असतं. त्याच्यावरनं घेत आम्ही बॅकवर्ड इंटिग्रेट करून ॲक्च्युली प्रोडक्शन प्लॅनिंग कसं करायचं आणि स्ट्रीमलाईन करायचं ह्याच्यावरती एक प्रयत्न करतो. त्यामुळे काही गोष्टी ज्यांची डिमांड खूप जास्त हाय असते त्या रोज बनतात. ज्या दुकानांमध्ये फ्रेश विकल्या जातात त्या कायम रोज फ्रेश बनून दर 2-3 तासाला रिप्लेनिश होत असतात. आणि पॅकेजिंगमध्ये जे असतं त्याला इन्व्हेंटरी बिल्ड करायची असते. त्याच्यामुळे जसं प्लॅनिंग असतं आणि इन्व्हेंटरी लेवल्स असतात त्याप्रमाणे त्याचं प्रोडक्शन शेड्यूल केलं जातं. पण आता चितळे म्हटलं की बाकरवडी हे एक सर्वसामान्य जगभरातलं समीकरण आहे. या बाकरवडी म्हणजे जी इन्स्पायर्ड बाय पुडाची वडी, नागपूर साईडची आपण ज्याला म्हणू तशी, त्याच्यात तुम्ही जे ऑटोमेशन आणलं त्याच्याने चवीमध्ये काही फरक पडला? चवीत नाही फरक पडला, पण मग जे काय ऑटोमेशन आम्ही 91-92 साली आणलं तेव्हा मी काय धंद्यात इन्व्हॉल्व नव्हतो. अच्छा. पण माझे वडील त्या प्रोजेक्टवरती खूप जास्त इन्व्हॉल्व होते. तर ते सांगतात त्याच्यात एक फरक जो पडला तो असा होता की पूर्वी पोळी त्याच्या बाहेरची जी असते ती हाताने लाटली जायची हां, हां. आणि हाताने लाटली जाण्यामुळे त्याला एक अनयुनिफॉर्मनेस होता. ओके. इव्हनली थिकनेसची ती पोळी नसायची, ती शीटर्सवरनं आल्यामुळे आता इव्हन व्हायला लागली. हां. तर त्याच्यामुळे फोड किंवा फुगे यायचं हां. प्रमाण त्या पोळीवरती कमी झालं, की जे पहिला काळ काही कस्टमर्सना ऍडजस्ट करायला जरा वेळ गेला. अच्छा. पण आता लोकांना सवय झाली त्यामुळे काही प्रॉब्लेम वाटत नाही. किती बाकरवडी तुमच्या इथे एक साधारणतः आपण आठवड्याचा विचार केला तर एका आठवड्यात किती बाकरवडी तुम्ही बनवतात? ताशी साधारण तुम्हाला अंदाज येतो की जवळजवळ आम्ही थोडंसं 1000 किलो तासापेक्षा जास्त प्रोडक्शन त्याचं करत असतो. एका तासाला 1000 किलो. किलो. अरे बापरे. आणि किती शिफ्ट मध्ये काम करतात तुमच्या इथे? आत्ताच सारखा सीझन बघितला की जो ऑफ सीझन असेल तर त्याच्यात आम्ही 1.5 to 2 शिफ्ट्समध्ये असतो. ओके. जेव्हा पीक सीझन असतो की जो गुढीपाडव्यापासून दिवाळीपर्यंत बघायला जातो तेव्हा आम्ही 24 तास काम करतच असतो. अरे बापरे. पण मग आता मला सांग की तू विदेशात शिकलाय, तू विदेशातलं मार्केटिंग किंवा MBA तू केलंय, त्यामुळे बिझनेसेस काय असतात विदेशात त्याचा मॉड्यूल साधारणतः तुला अंदाज आहे. असं नाही वाटलं की बा या फॅमिली मॉड्यूलपेक्षा आपण तिथेच राहावं, काहीतरी एक वेगळं स्वतःचं मॉड्यूल तयार करावं? नाही, तसं कधीच नव्हतं. म्हणजे सुरुवातीपासून काय होतं की बाबा असो माझे काका असो सगळ्यांनी मी इंजिनिअरिंग करत असताना पण मला बऱ्यापैकी जास्त प्रमाणात हे प्रोजेक्ट कर ते प्रोजेक्ट कर अशा पद्धतीने कुठेतरी एक धंद्याचं एक्सपोजर दिलं होतं. आणि आजोबांच्या काळात मला आठवतंय की आमचं डायनिंग टेबल ही बोर्ड रूम सारखीच असायची की ज्याच्यात कारण तेव्हा फोन्स नव्हते, इंटरनेट नव्हतं, त्याच्यामुळे सगळेजण जेवायला भेटले तरच चर्चा व्हायची. बरोबर. त्यामुळे एक कुठेतरी एक्सपोजर होतं किंवा अवेअरनेस होतं की आपल्याकडे धंद्यात काय चाललंय, आपण काय करतोय आणि काय नवीन करायचा प्रयत्न करतोय. आणि मग इंजिनिअरिंगला मला बरेच जण विचारायचे की अरे तुम्हाला दुकानात बसायचं तर मग काय इंजिनिअरिंग करतोयस? तर आमचं आता फॅक्टरी आणि मॅन्युफॅक्चरिंग हे मेन काम आहे आणि तिथे त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन भरपूर होतं. तर स्कोप चांगला असल्यामुळे कायम भारतात परत यायचं हे नक्की होतं. पण विदेशातलं किंवा तू हार्वर्डचं शिक्षणाचा उल्लेख केलास, तर हार्वर्डमध्ये वेगवेगळे बिझनेस मॉड्यूल ते इंट्रोड्यूस करतात. आर यू ट्राईंग टू मॅच दॅट मॉड्यूल विथ युअर बिझनेस ऑर यू इंट्रोड्यूस युअर मॉड्यूल टू हार्वर्ड्स? दोन्ही आहे. म्हणजे आता जर सप्लाय चेनच्या बाबतीत बघायला गेलं तर भारतात आपण फ्रेश प्रोडक्ट जेवढ्या प्रमाणात विकतो तेवढं वेस्टर्न इकॉनॉमीजमध्ये विकलं जात नाही. हां, हां. त्याच्यामुळे आपली सप्लाय चेन स्टडी करायला ती लोकही येतात. पण त्याचबरोबरीने ती लोक धंद्याकडे खूप प्रोफेशनली बघतात आपल्यापेक्षा आणि इमोशन्सपेक्षा प्रॅक्टिकॅलिटीला आणि ओव्हरऑल प्रोफेशनल आउटलुकला त्यांचं महत्त्व जास्त असतं. त्यामुळे आपल्यालाही त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या काही गोष्टी असतात की हाऊ डू वी बी प्रोफेशनल ॲट वर्क. आणि ते डिलिव्हरी म्हणून म्हणजे ओनर्स म्हणून नाही तर आपलं पण एक जबाबदारी आहे म्हणून आपण कसं काम आपलं रोल परफॉर्म करतोय या व्यवसायात हे आपल्याला एक मेजर करणं आवश्यक असतं आणि डिलिव्हर करणं आवश्यक असतं. त्यामुळे ते टू अँड फ्रो प्रोसेस आहे. त्यांच्याकडनं आपण काही शिकतो, आपण त्यांना काहीतरी शिकतो. बरोबर. आपल्याला एक मध्य काढायला लागतो त्याच्यात. एक जनरल परसेप्शन असतं किंवा धंदा म्हटलं की मराठी माणूस थोडासा 2 पावलं मागे. कदाचित त्याचे सेफ्टी मेजर्स खूप हाय असतील किंवा आय डोंट नो, पण मला धंद्यात मराठी माणूस 2 पावलं मागे असतो. हे ज्या वेळेला ऐकता तुम्ही त्यावेळेला काय वाटतं तुला? कुठेतरी पार्शली ही गोष्ट खरी पण आहे. पण मला असं वाटत नाही की माणूस कमी पडतो. आपलं रिस्क ॲपेटाईट फक्त थोडंसं कमी आहे असं मला वाटतं. अच्छा. आणि कुठेतरी अजूनही महाराष्ट्रीयन घरांमध्ये डेट घेणं किंवा फायनान्स घेणं ह्याच्याकरता एक मेंटल ब्लॉक आहे. तो ओव्हरकम करणं कुठेतरी आपल्याला आवश्यक असतं. तर त्यामुळे आता आमच्याकडे पण बरेचदा चर्चा होते की आम्ही प्रोजेक्ट फंडिंग करता कदाचित डेट घेतो पण आपल्या डोक्यावर कर्ज नको, हे कुठेही एक डोक्याला पीसफुल गोष्ट असते.
तर त्याच्या पलीकडे बघून आपल्याला रिस्क घ्यायला पाहिजे, कपॅसिटी बिल्ड केली पाहिजे आणि तसं केलं तर मग आपण कॉम्पिटेटिव्ह असतो, कारण टेक्नॉलॉजिकली आपण खूप साऊंड आहोत. एक प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग आपलं चांगलं असतं आणि कुठे बघितलं तर बऱ्याच आता फॉर्च्यून 500 कंपनीजमध्ये सुद्धा मराठी माणसं CEO म्हणून काम करतात. तर त्यामुळे आपल्याकडे कॉन्फिडन्स नाही असं नाही, आपलं एक्सपोजर फक्त कमी आहे. पण एकूणच बुवा असं धंद्यापेक्षा नोकरी कुठेतरी करावी की असा कधीच विचार डोक्यात आला नाही? नाही, मला नाही आलं कधीच. ते मात्र फर्म होतं की एक्सपिरियन्स बाहेर घेतला तरी आपल्याला धंदा करायचा आहे हे नक्की फिक्स होतं. गेल्या काही दिवसात विशेषतः पोस्ट पॅन्डेमिक याच्यात ज्यावेळेला आणि व्यवसाय आणि इंडस्ट्रीजवर त्याचा बऱ्यापैकी अफेक्ट झाला असं म्हटलं जातं. अशा वेळेला अनेक कम्युनिटी बिझनेसेस सुरू झाले किंवा हा आपल्या कम्युनिटीचा आहे याला हेल्प करा किंवा ही कम्युनिटी आपल्याशी चांगली आहे याला हेल्प करा. तुम्हाला काही त्याचं हे असं जाणवतं की मोठ्या प्रमाणात हे सुरू झालेलं आहे किंवा काही? नाही, झालेलं आहे आणि अगदी खरं सांगायचं तर त्या बाबतीत मी पण प्रचंड जास्त पर्टिक्युलर आहे की आम्ही शक्यतो आमची म्हणजे काय मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जेव्हा चालते तेव्हा आम्हाला दोन्ही असतो, एक बॅकएंड असतो, एक फ्रंट एंड असतो आणि या दोन्ही इकोसिस्टीममध्ये आम्हाला सप्लायर्स असतात, वेंडर्स असतात, सब कॉन्ट्रॅक्टर्स असतात, तसेच पुढे डिस्ट्रीब्युटर्स असतात, सुपर स्टॉकिस्ट असतात. सो तिथे जास्तीत जास्त प्रमाणात मराठी माणसाला कसं प्रमोट करता येईल ह्याच्यावरती आमचा कायम प्रयत्न असतो आणि कुठेतरी आम्ही स्ट्रॅटेजिकली हा ध्यास घेऊन गेल्या 3 ते 4 वर्षात तर प्रयत्न असा केलेला आहे की काही झालं तरी प्रायोरिटी वेंडर्स हे महाराष्ट्रीयनच राहायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आमचे एम्प्लॉईजसुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात कसे महाराष्ट्रीयन राहतील किंवा लोकल लोकांना आपल्याला कसं प्रॉमिनन्स देता येईल, हे पुणे असो, भिलोडी असो, सगळ्या फॅक्टरीजमध्ये आम्ही प्रयत्न करतो. म्हणून आम्ही फॅक्टरीज पुण्याबाहेर ठेवल्यात की लोकल लोकं तिकडे कामं करू शकतील. तर त्यामुळे तो डेलिबरेट एक मेजर ॲज महाराष्ट्रीयन एंटरप्रेन्योर आपल्याला घ्यायला पाहिजे आणि जिथे कुठे करता येईल तिथे मी प्रयत्न करतो त्याचा. भिलवडी आणि इथे मिळून किती कामगार आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे 1500हून अधिक कामगार आहेत. अरे बापरे! मग 1500 कामगार हे होतात मॅनेज सगळे? किती जणांना तू पर्सनली ओळखतो? साधारण एक 70% लोकांना तरी आता मी पर्सनली ओळखतो किंवा एक वन ऑन वन रॅपो आहे अरे बापरे! आणि आमच्याकडे अजूनही म्हणजे बाबांच्या जनरेशनपासून आम्ही ते शिकत आलोय. कुठेतरी ते ग्रूमिंग झालं असेल की ज्याच्यात अजूनही कामगारांची एक डायरेक्ट रिलेशन मेंटेन करायचा प्रयत्न आमच्याकडे चालू असतो की जरी त्याच्यात मिड मॅनेजमेंट आली आहे, आता सिनियर मॅनेजमेंट आली आहे, तरी काही इंटरफेसेसला ओनर्सनी बोलण्याचा जो एक फरक पडतो तो कसा मेंटेन करायचा ह्याचा आम्ही एक प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीने ती आपुलकी दिसली तर ओव्हरऑल एक एम्प्लॉईची एक फेथ जी काय एम्प्लॉयरबद्दल राहते ती खूप चांगल्या पद्धतीने जपत आहेत. साधारणतः मग एवढे 1500 लोक आहे, या 70% लोकांशी वन टू वन बोलणं एवढा वेळ मिळतो तुला या सगळ्या कामाच्या ह्याच्यात? हल्ली कमी होतोय आणि त्या गोष्टीवरती कसं अजून डेव्हलप करायचं या दृष्टीने आम्ही आता इंटरनल अजून एक HR यंत्रणा बसवतोय की ज्याच्यात हा रॅपो अजून आम्हाला कदाचित नॉन प्रोफेशनल फ्रंट्सवरती सुद्धा डेव्हलप करता येऊ शकतो की जिथे आम्हाला बॉन्डिंग आणि ओव्हरऑल एक नोईंग इच अदर बियॉन्ड वर्क अशा पद्धतीचं एक काहीतरी कॉन्सेप्ट तयार करता येईल. तर सध्या मी त्याच प्रयत्नात आहे की आपल्याला हे अजून इम्प्रूव्ह कसं करता येईल, कारण कामाचे रोल्स खूप वाढत चाललेत त्याच्यात मग या गोष्टी कधी कधी बॅकसीटला जातात. या पॅन्डेमिक सिच्युएशनचा काय तुमच्या व्यवसायावर किती परिणाम झाला? प्लस आणि मायनस असं दोन्ही गोष्टी झाल्या असं म्हणता येईल. म्हणजे आमचा जो लिक्विड मिल्क किंवा दुधाचा व्यवसाय आहे तर त्याला आम्हाला बऱ्यापैकी प्रमाणात फटका बसला, कारण की पुण्यातलं पॉप्युलेशनच कमी झालं, कॅन्टीन्स बंद झाले, चहावाले भरपूर बंद झाले आणि जे सॉफ्टवेअर आणि IT वाला जो क्राऊड होता की जो वर्क फ्रॉम होम करतोय त्याच्यामुळे कन्झम्पशनच कमी झालं. तर तिथे कुठेतरी आम्हाला कन्झम्पशनमध्ये ड्रॉप झाला. त्याचबरोबरीने जे आमचं हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग बिझनेसेसना जे एक्सपोजर होतं तर तिथे आम्हाला एक ड्रॉप जाणवतो. पण त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आम्हाला जर का आमचं डिस्ट्रीब्युशन चेनचा बिझनेस बघितला किंवा आमचा एक्सप्रेस स्टोअरचा बिझनेस बघितला तर पॅकेज प्रोडक्ट्स किंवा जे FMCG कॅटेगरीमधले प्रोडक्ट्स येतात तर तिकडे आम्हाला ग्रोथ पण दिसते. तर त्याच्यामुळे विनसम लूजसम अशा पद्धतीने अरेंजमेंट म्हणता येईल की ज्याच्यात बाकीच्यांपेक्षा प्रॉब्ली आम्ही बरं काम केलं असं म्हणतो. तुम्हाला अंदाज होता असं काही होईल किंवा ज्यावेळेला पॅन्डेमिक सिच्युएशन हे झाली तर ही इतकी लांबेल किंवा आता याच्यातून ओव्हरकम कसं करायचं, काही स्ट्रॅटेजी त्याच्याकरता फॅमिलीनी एकत्र येऊन आखली का तू स्वतः हे केले काय? नक्कीच. म्हणजे सो फॉर्च्युनेटली काय झालं की पॅन्डेमिकच्या जस्ट आधी म्हणजे जेव्हा माझं कामानिमित्त पूर्वी खूप फिरणं होतं प्री कोविड आणि मी चायनाला मध्ये आणि थायलंडमध्ये जानेवारीत होतो की जेव्हा जस्ट तो पहिला कोविड केस जगात कळली होती
आणि त्यानंतर मी युरोपमध्ये 2दा जाऊन आलो फेब्रुवारी आणि मार्चमध्ये, की जेव्हा मिलान जस्ट शटडाऊन झालं म्हणून मी भारतात परत आलो. ओके. की तर त्यामुळे तिथलं सगळं प्रोटोकॉल पाहून एक कुठेतरी अंदाज आला होता, की जरी आपल्याकडे बंद झालं तरी हे काय 2 आठवडे किंवा 3 आठवड्याचं नाही आहे, हे 4 महिने तरी चालणार आहे. त्याच्यामुळे मेंटली वी वर प्रिपेअर्ड की आपल्याला 6 महिने हे अशा पद्धतीने कन्सॉलिडेटरी मूव्हमध्येच राहायला लागणार आहे. आणि माझ्या मते तिथे तिन्ही जनरेशन्स आमच्याकडे जे ॲक्टिव्ह आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या एक्सपिरियन्सचा एक आम्हाला उपयोग झाला. कारण की काय करायचं, काय नाही करायचं आणि काही गोष्टी नाहीच केल्या पाहिजेत ह्याच्यावरती एक जो काय आम्ही निर्णय घेऊ शकलो, त्यामुळे आम्ही आमचे लॉसेस मिनिमाइज केले. ओके. कारण पेरिशेबल गुड्स असल्यामुळे आम्हाला अनसर्टनिटी फार असते. हां. त्याच्यामुळे वेस्टेजेस पण खूप जास्त प्रमाणात झाले बरोबर. आमची अनसर्टन लॉकडाऊन्समुळे. ओ हो हो हो. पण मग या सगळ्या ह्याच्यात काही स्ट्रॅटेजी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन तयार केली होती किंवा तू काही त्याची स्ट्रॅटेजी तयार केली होती की बा आता पोस्ट पॅन्डेमिकमध्ये अशी सिच्युएशन असेल, त्याला आपण अशा पद्धतीने फेस करूया, अशी काय स्ट्रॅटेजी होती तुझी? इनफॅक्ट आम्ही हे ओळखून कुठेतरी आम्हाला जेव्हा इनिशियली सर्च दिसला पॅकेज प्रोडक्शन या सगळ्या ह्याच्यात, तर तेव्हा आम्ही थोड्याशा बोल्ड मूव्स केल्या आणि आम्ही कपॅसिटी क्रिएशनमध्ये अजून इन्व्हेस्टमेंट केली. आणि त्याचा आम्हाला फायदा ॲक्च्युली जेव्हा सगळं ओपन झालं तेव्हा झाला, कारण की वी हॅड ग्रेटर कपॅसिटी टू सर्व आणि मार्केटमध्ये कुठेतरी एक गॅप तयार झालेली होती, ती आम्हाला ओव्हरकम करता आली. आणि त्या पद्धतीने एक हाच फोकस होता की आपल्याला प्रोडक्ट अवेलेबिलिटी जितक्या जास्त काउंटर्सवरती करता येईल आणि डिस्ट्रीब्युशन चेनवरती अवलंबून राहता येईल आणि आपल्या स्टोअरच्या बाहेर पण आपल्याला प्रोडक्ट विकता यायला पाहिजे. तर ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर रोबस्ट कसं करायचं आणि अजून स्ट्रॉंग कसं करायचं याच्यावरती आम्ही काम केलं. मग त्यात आम्ही काही स्ट्रॅटेजिक वेअरहाऊसेस वाढवले, आम्ही आमच्या डिस्ट्रीब्युटर्सची संख्या वाढवली, रिटेल पॉईंट्स पण वाढवले आणि त्याचबरोबरीने बॅकएंडला ॲक्च्युली लोकं पण वाढवली, कारण की आम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी वाढवायची. याच्यामुळे आता 1 ते 3 बंद अजूनही राहणार का आता बंद करून टाकणार, चालू राहणार? ॲक्च्युली 2017लाच आम्ही ही प्रथा बंद केली. हो, पण मला वाटतं अजून एक दुकान तुमचं नाही आहे. आता ते कोविड नंतर आम्ही तेही बंद केलं. अच्छा. त्याच्यामुळे प्रोफेशनल मॅनेजमेंट वरती रिलाय झाल्यापासून आम्हाला ती गोष्ट करायची गरज पडत नाही आता. पण काय त्याच्या मागचं कारण काय होतं 1 ते 3 बंद ठेवण्याच्या मागचं? जेव्हा तो नियम केला गेला तर तेव्हा म्हणजे माझ्या आजोबांच्या काळात ते करायची वेळ आली ओके. आणि तेव्हा माझे आजोबा असो त्यांची भावंड असो हे सगळे स्वतः सायकलवरती जाऊन दूध टाकायचे घरोघरी आणि रतीबची सिस्टीम होती, त्याच्यामुळे व्यवसाय सगळा मॅनेज करायला स्वतः देवर इन द ऑपरेशन्स. ओ. त्यामुळे तो मधला 2 तासाची विश्रांती नाही मिळाली तर रात्री 9:30-10 वाजेपर्यंत काम करणं हे खूप अवघड होतं आणि काम करताना निर्णय घेणं म्हणजे नुसतेच कष्ट नाही तर तुम्हाला स्ट्रॅटेजी पण करणं आवश्यक होतं. बरोबर. जसं जसं काळ बदलला आणि आमचे रोल्स बदलले तसे आम्ही आता एक्झिक्युटिव्ह रोल्समध्ये कमी आणि स्ट्रॅटेजिक रोल्समध्ये जास्त येतो आणि एक्झिक्युशन करता आम्हाला प्रोफेशनल मॅनेजमेंट ठेवता येते आणि सिस्टम्स असो, IT असो, डेटा असो, या सगळ्या गोष्टींवरती आल्यामुळे आम्हाला कुठेही बसलं रिमोटली तरी कुठल्या फॅक्टरीत काय चाललंय, कुठे काय सेल चाललाय, या सगळ्या गोष्टीची विजिबिलिटी येते. बरोबर. मग ही रिस्ट्रिक्शन्स ठेवायची आम्हीच स्वतः सिस्टीमचे कन्स्ट्रेंट होतो ती आम्ही काढून घेतली, त्यामुळे मग गरज नाही पडली असं झालं. अच्छा, पण काही लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या 1 ते 3 चितळे सुरू म्हटल्यावर? काही तुम्हाला दोन्ही होत्या. काही लोकांना खूप नाराजगी होती, कारण की ती एक पुणेरी प्रथा आणि पुणेरी शान म्हणून त्याला ओळखलं जात होतं आणि त्यांना एक कुठेतरी ती आयडेंटिटी बरोबर ते रेझोनेट होतं आणि कुठेतरी ते दुखावले पण गेले असं आम्हाला लक्षात आलं. पण आम्हाला हेही बघायचं होतं की पुणे आता फक्त पेठेपुरतं मर्यादित राहिलेलं नव्हतं, तर आता इतके IT मुळे वेगवेगळे स्पेक्ट्रम्स आलेत, डायव्हर्सिफाय झालेलं होतं आणि कस्टमरची डिमांड बदलत होती आणि ते सेलर्स मार्केटवरनं बायर्स मार्केट झालेलं होतं. तर सर्व्हिस इंडस्ट्री म्हणून तुम्हाला बायर जेव्हा येतोय तेव्हा तुम्ही अवेलेबल पाहिजे. तुझी ही 4थी पिढी आहे या व्यवसायामध्ये. असे किती लोक, किती फॅमिली मेंबर्स आहात तुम्ही की जे या व्यवसायात आहात? आता माझ्या पिढीत आम्ही 6 जण आहोत, जे आता ॲक्टिव्ह आहोत वेगवेगळ्या रोल्समध्ये. माझ्या वडिलांच्या पिढीत माझे वडील आणि अजून त्यांचे 7 भावंड ओके. असे आहेत आणि माझ्या आजोबांच्या पिढीत माझ्या आजोबांचे जे लगेच धाकटे भाऊ जे होते नानासाहेब चितळे ते पण आहेत. त्यांचं वय आता 86 आहे. पण अजूनही ते भिलवडीला राहतात ते आणि ते डेअरीत अजूनही ॲक्टिव्ह असतात, शेतात जातात, बघतात आणि अजूनही एक कुठेतरी ॲज द पॅट्रियार्च सगळ्यांना गाईड करायचं ते काम करतात. ओके. मग मेन डिसिजन कोण घेतं, म्हणजे कोणी एक व्यक्ती घेते का सगळे मिळून स्ट्रॅटेजी ठरवतात? दोन्ही असतं.
काही लोकांचे काही डोमेन स्पेसिफाय केलेले आहेत आमच्याकडे. Okay. तर त्याच्यामुळे त्या डोमेनमध्ये मग निर्णय जर का कोणीतरी घ्यायचा ठरवला तर तो प्रपोज केला जातो सगळ्या फॅमिली मेंबर्स समोर आणि डिस्कशन करून त्याच्यातनं एक्झिक्युशनची एक ऍक्टिव्हिटी ठरवली जाते. ओके. आणि काही स्ट्रॅटेजिक असले तर मग त्याच्याकरता सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र येऊन आमचं एक पिरियडिक फ्रिक्वेन्सीनी भेटणं होतं आणि त्याच्यावरती आम्ही निर्णय घेतो. हे जे असतं लोकांचा जो लोकांची जी दिवाळी असते ती चितळ्यांच्या फराळावर होते. चितळ्यांची दिवाळी कशावर होते? चितळे पण तोच फराळ खातात का घरी बनवतात काय? जो माझी आजी आणि म्हणजे त्या पिढीत सगळ्यांचंच आमच्याकडच्या रेसिपी सेट करण्यात खूप मोठा हात होता. हो. तर त्याच्यामुळे आमचे जे फराळाच्या सगळ्या गोष्टी आहेत की बेसन लाडू असो, मोतीचूर लाडू असो, रवा लाडू असो, या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या आज्यांनी सगळ्यांनी खूप काम केलेलं असल्यामुळे त्यांचं कायम हे असायचं की आपण घरी सगळ्या गोष्टी बनवून बघितल्या पाहिजे आणि काय व्हेरिएशन होतं काय नाही ते. आणि माझ्या आईच्या आणि आता आमच्या पिढीत पण सगळ्यांनी दिवाळीत तेवढा वेळ काढून ते घरी सगळ्या गोष्टी बनवतात आणि आम्ही जे काय प्रोफेशनली बनवतो तेही आम्ही करतो. फक्त आम्हाला खायला वेळ होत नाही कारण की बाकीचे सेलिब्रेट करत असताना आम्हाला सर्वात जास्त काम करायचं असतं. हे सगळं करत असताना फॅमिलीला कितपत वेळ देता येतो? जर का प्रोफेशनल्स पकडले की जे वीकेंड टू वीकेंड काम करतात तर त्यांच्या कंपॅरिझनमध्ये बघायला गेलं तर खूप कमी देतो. पण आय थिंक ते अंडरस्टँडिंग आमच्या सगळ्याच फॅमिली मेंबर्सचं आहे की व्हॉट टू एक्सपेक्ट वेन गेटिंग इन टू द बिझनेस, की इट इज अ लाईफ टाईम कमिटमेंट. तर त्यामुळे तसं अंडरस्टँडिंग असल्यामुळे ते टाईम मॅनेजमेंट जमतंय व्यवस्थित असं आहे. पण मग कधी असं बायको तक्रार नाही करत, अरे काय तुम्ही वेळ नाही काढत, सगळे पहा पिकनिकला गेले, आपण आपल्या घरी, तुम्ही धंद्यात, असं कधी होतं त्याच्यावरून? अजूनपर्यंत झालेलं नाही. अरे ग्रेट. मला सांग, ज्या वेळेला आता हे तू 300 प्रॉडक्ट्स म्हणतो, हे सगळे प्रॉडक्ट्स पहिल्यापासून होते का काही प्रॉडक्ट्स तू नवीन इन्व्हेंट केले याच्याकरता? पहिल्यांदा ॲक्च्युली फक्त लिक्विड मिल्क हो. आणि मग दूध प्रिझर्व कसं करायचं म्हणून खव्याचे जे काय पदार्थ बनायचे हे आम्ही बनवायला लागलो, की त्याच्यात मग पेढे असो, बालुशाही असो, बरोबर. अशा बेसिक गोष्टी फक्त आणि खवा बर्फी वगैरे. मग नंतर प्रोडक्ट रेंज वाढत गेली आणि मग आमचा पिंड खवा बनवायचा चांगला होता, आमचं स्वतःचंच दूध होतं, त्याच्यामुळे आम्हाला तो कंट्रोल असल्यामुळे मिल्क बेस मिठाई आमची पहिली जास्त वाढली. मग नंतर हळूहळू ड्रायफ्रूट बेस मिठाईचं पण प्राधान्य वाढायला लागलं, त्याच्यामुळे त्याच्यावरती लक्ष देऊन ती एक रेंज आम्हाला डायव्हर्सिफाय करायला लागली की जी आता पूर्ण ऑटोमेटेड आहे आणि कधी कधी इट आउटसेल्स मिल्क बेस मिठाई. त्याचबरोबरीने मग साधारण 90sमध्ये आम्ही इन्स्टंट मिक्सेसच्या क्षेत्रात शिरलो की ज्याच्यात आमचं गुलाबजाम मिक्स आहे, इडली मिक्स आहे, ढोकळा मिक्स आहे. तर या सगळ्या गोष्टींची एक रेंज पूर्ण चालू होते. फ्रूट प्रोसेसिंगच्या याच्यात आम्ही आता जॅम्स बनवतोय, केचप्स बनवतोय की जे अजून जास्त हार्डकोर FMCG बिझनेसमध्ये जातात. ओके. पल्प्स बनवतोय आम्ही. आणि आता आम्ही काही प्रमाणात ऑलरेडी काही प्रोडक्ट्स लॉन्च केलेत आणि सब ब्रँड आता आमचे तयार होत आहेत त्याच्यातनं की जे प्युअरली हेल्थ ॲस्पेक्टवरती फोकस करणार. ओके. कारण की आता डायटरी ट्रेंड्स आणि फॅट्स इतक्या प्रमाणात वाढत आहेत आणि काही लोक कम्प्लिटली ऑफ शुगर असतात, काही लोकांना विगन व्हायचं असतं, काही लोक खूप हाय प्रोटीन हाय फॅट खायचं असतात. तर या सगळ्या लोकांनाही आपल्याला प्रोडक्ट केटर करता यायला पाहिजेत. या दृष्टीने आता आम्ही ती पण प्रोडक्ट रेंज तयार करतोय की जी हेल्दियर किंवा गिल्ट फ्री या कॉन्सेप्टवरती काम करते. गिल्ट फ्री. हो हो हो. आणि ते आता अजून जास्त स्टँडर्डाइज फॉर्मॅटमध्ये येत्या फेब्रुवारी महिन्यात आमची अवेलेबल असेल तर कन्झ्युमर्स करता. ज्या वेळेला तू व्यवसायात आला असशील त्यावेळेला साहजिक नवीन एंट्री केली, काही टार्गेट्स ठेवले होते का की आपल्याला हा बेंचमार्क तयार करायचा किंवा आपल्याला इथपर्यंत जायचं, असं काही टार्गेट ठेवलं होतं? तसं टार्गेट ठेवलं नव्हतं, पण फॉर्च्युनेटली काय होतं की योग्य त्या वेळेला योग्य त्या जबाबदाऱ्याचे चान्सेस मिळाले आणि ते जम्प करत करत पुढे जाता आलं, त्याच्यामुळे ते सेट झालं. फक्त कुठेतरी एक फोकस असा होता की जेव्हा मी युरोपमध्ये होतो तेव्हा एक डेन्मार्कला मी आणि माझा काका आर्ला नावाची एक डेअरी पाहिली होती आणि ती पाहिल्यानंतर म्हणजे मला असा खूप तो एक चेंजिंग एक्सपिरियन्स होता की त्यांच्या मॅनेजरचा कॉन्फिडन्स एवढा होता की तो फरशी वरती बोट लावून ते चाटवून दाखवायचा आणि तो म्हणायचा की इतकी फ्लोअर आमची क्लीन आहे. तर ते जे काय क्वालिटी अशुरन्स फॅक्टर होता तो आपल्याला आपल्या कन्झ्युमर्सना कसा देता येईल भारतात, हे कसं करू शकतो, एक फोकस तसा मी कायम ठेवला आणि मग त्या पद्धतीने मग ऑटोमेशन असो, सिस्टीम्स असो, ओव्हरऑल कपॅसिटी इम्प्रूव्हमेंट असो, फॅक्टरीचं लेआउट असो, डिझाईन असो, या सगळ्या गोष्टी कशा इम्प्रूव्ह करता येईल याच्यावरती कायम एक आमचा प्रयत्न असतो. व्हॉट यू आर ड्रीमिंग फॉर? आम्हाला इंडियन प्रोडक्ट्स बनवणारी भारतातली सर्वात मोठी कंपनी व्हायचं आहे आणि आम्हाला पुढच्या 5 वर्षात ॲटलिस्ट बघायला गेलं तर एक 10 लाख स्टोर्समध्ये आमचा प्रोडक्ट विकता यायला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे.
आणि तो कुठेतरी जाऊन आम्ही FMCG मध्ये डायव्हर्सिफाय होऊन अजून वेगवेगळ्या हेल्थ ऑप्शन्स आणि ट्रेंड्सना कसं आमच्या कस्टमर्सना केटर करू शकतो हे आम्हाला बघायचं. हे जे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे लॉज आहेत किंवा ज्याला आपण बिझनेस फ्रेंडली म्हणू किंवा हे, ज्या वेळेला तू व्यवसायात उतरतो, प्रत्येक ठिकाणी तू डील करतो, डू यू रिअली फाइंड की त्यांचा जो दावा असतो, आय एम नॉट सेईंग पर्टिक्युलर एनी गव्हर्नमेंट, पण कुठलंही सरकार हे दावा करतं की ते उद्योजकांना खूप मदत करतायत, फ्रेंडली वातावरण, तर ते तुला जाणवतं खरंच तसं आहे का याच्यात चेंजेस होण्याची गरज वाटते? 2011च्या वेळेपासून आत्तापर्यंत 10 वर्षात जर का आपण बघितलं तर त्याच्यात खूप इम्प्रूव्हमेंट झाली असं मी नक्की म्हणेन. आणि कुठेतरी इंटेंट आहे प्रत्येक गव्हर्नमेंट स्टेक होल्डर्सचा, मग ते ब्युरोक्रॅट्स असो, सिव्हिल सर्वंट्स असो किंवा पॉलिटिशियन्स असो, आणि स्टेप बाय स्टेप त्याच्यात इम्प्रूव्हमेंट्स होत आहेत. म्हणजे आमच्याकडे अगदी लाईव्ह उदाहरण द्यायचं तर कालचीच गोष्ट आहे की FSSI म्हणजे फूड सेफ्टी स्टँडर्ड्स असोसिएशन ऑफ इंडिया जे आहे, तर त्यांच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लायसन्सखाली आमच्या बऱ्याचशा कंपन्या येतात, कारण आम्ही त्या एका व्हॉल्यूमनी मॅन्युफॅक्चर करतो. तर त्यांची पूर्वी ऑडिट्स करायला किंवा फॅक्टरी बरोबर चालतात की नाही हे इन्स्पेक्शन करायला FDAची लोकं आमच्याकडे फॅक्टरीत यायची आणि ते सर्वेलन्स करून जायचे आणि त्याच्यातनं काहीतरी वेगवेगळे फाइंडिंग्स यायचे, इम्प्रूव्हमेंट्स यायचे, काही बरोबर यायचं. ते ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली आता त्यांनी नवीन एक हे केलं की तुम्ही थर्ड पार्टी त्यांनी नेमलेल्या ऑडिटर्सकडनं तुमची फॅक्टरी इन्स्पेक्ट करून घेऊ शकता. आणि आमचं काल आणि परवा असे 2 दिवस त्याचं इन्स्पेक्शन झालं की ते कसं झालं आणि कसं पुढे गेलं हे कळलंच नाही. आणि ते करताना आम्हाला आता FSSIच्या त्या जे काय हायेस्ट पर्सेंटाईल आहे त्याच्यात आम्ही सर्टिफाय होऊन पुढे गेलो पण. सो ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं तर एक ब्युरोक्रॅट येणं वर्सेस एक ट्रेंड प्रोफेशनल येणं हां. ह्याच्यात खूप फरक पडला. त्याच्यामुळे आमची टीम वॉज मोर केपेबल ऑफ आन्सरिंग, की एक दडपण नव्हतं एक सरकारी बरोबर. ऑफिसरचं. आणि हे ॲक्च्युली झालं माझ्यासमोर. हे पाहिल्यामुळे आय एम फेअरली कॉन्फिडंट की त्याच्यात इंटेंट आहे सगळ्या सरकार. पण मग हा जो चेंजेसचा स्पीड आहे, हा पुरेसा आहे का अजून वाढला पाहिजे असं वाटतं? म्हणजे मी ॲज अ कॅपिटलिस्ट जर का ह्याचं उत्तर द्यायचं म्हटलं तर तो अजून फास्ट झालेला मला आवडेल नक्की. पण नुसतेच क्लेम होत नाहीत, काहीतरी त्याच्यावर ॲक्शन्स पण होत आहेत आणि आम्हाला बघायला मिळत आहेत. हे माझ्याकरता एक सॅटिस्फॅक्टरी गोष्ट पण आहे असं मी म्हणतो. समजा तुला असं सांगितलं की तुला असं तू एक कुठलं तरी सजेशन सांग की जे आम्ही ॲक्सेप्ट करू, असं जर सरकारने सांगितलं तुला, तर काय तू सांगशील? माझ्या दृष्टीने सध्याचं सर्वात मोठं कॉम्प्लिकेशन जे आम्हाला दिसतं ते GSTच्या बाबतीत आहे. कारण की आमच्याकडे इतक्या वेगवेगळ्या प्रोडक्ट रेंजेस आहेत आणि त्याचे GSTचे टॅक्सेशनच्या लेवल्स जे आहेत त्या प्रत्येक प्रमाणात वेगळ्या आहेत. काही याला एक्सेप्शन्स आहेत, काही याला नाही आहेत. आणि बऱ्याच पद्धतीने कधी काही वेस्टर्न प्रोडक्ट्सना GST लागत नाही, पण काही इंडियन ट्रेडिशनल फार्म प्रोडक्ट्सना GST लागतो. या बाबतीत मला कुठेतरी एक आक्षेप आहे. कारण की बऱ्याचशा प्रोटेक्शनिस्ट इकॉनॉमीज ज्या पाहतो आपण, कॅपिटल अमेरिका असो, UK असो, तर त्यांच्या लोकल प्रोड्यूसला कायम प्रोटेक्ट करायचं बघतात. तर तशा पद्धतीने एक युनिफॉर्म GST सगळ्यांना लावा, असं माझं एक त्या बाबतीत क्लेम आहे. ओके. मला सांग, जर तुला चॉईस मिळाला की पुण्यामध्ये छान टाईमपास करायचा आहे अर्धा तास किंवा 1 तास, बरोबर. काय करशील तू? मला सर्वात आवडणारी गोष्ट पुण्यातली म्हणजे आमची टेकडी आहे. पुण्यात विटाळ टेकडी, हनुमान टेकडी अशा सगळ्या एक कलेक्टिव्ह टेकड्या आहेत की ज्या कोथरूडपासून अगदी बाणेरपर्यंत तुम्ही चालत जाऊ शकता. आणि मी आठवड्यातनं 2दा तरी तिकडे जायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे तेवढा वेळ मिळाला तर मी ज्यांना कोणाला नेता येईल तिकडे तेवढं घेऊन तेवढं निसर्गात राहता येईल एवढा प्रयत्न करतो. बिझनेस व्यतिरिक्त म्हणजे व्यवसाय व्यतिरिक्त काय काय करतो तू? बऱ्याच काही गोष्टी करायचा प्रयत्न करतो. म्हणजे मला मोटरसायकल्सची खूप आवड आहे. त्याच्यामुळे मी ॲडव्हेंचर मोटरसायकल्स चालवतो. त्याचे काही कोर्सेस किंवा कॉम्पिटिशन्समध्ये पण मी भाग घेतो. आणि एक बायकिंग ॲज अ कॉन्सेप्ट म्हणून मी भरपूर एक्सप्लोअर केलेलं आहे भारतात आणि परदेशात सुद्धा. त्याचबरोबरीने गेली काही वर्ष मी ड्रम्स शिकायचा प्रयत्न करतो. हो. तर ते शिकायला सध्या प्रोग्रेस खूप छान होते, त्याच्यामुळे त्याची एन्जॉय होते. आणि मुळात फिजिकल फिटनेसची मला खूप आवड आहे. त्याच्यामुळे रोज सकाळी 5 वाजता काही झालं तरी मी जिममध्ये असतो. त्यामुळे तेवढा व्यायाम करणं हे एक नक्की मी प्रयत्न करतो. बिझनेसमधला तुझा आयडॉल कोण आहे? बिझनेसमध्ये मला 3 सध्या माझ्यासमोरचे मोठे आयडॉल्स आहेत असं मी म्हणेन. एकच आहे असं नाही म्हणणार. एक आयडॉल जो माझ्याकरता कायम परमनंट राहतो तो असा आहे की स्टीव्ह जॉब्स. कारण की प्रॉडक्ट कंपनी कशी चालवायची आणि प्रॉडक्ट कंपनीचा एक ब्रँड कसा करायचा की ज्याच्यात तुम्ही कॉस्ट कॉन्शियस न होता एक ब्रँड इमेज तयार करू शकता. ह्याचं जे काय एक्झाम्पल त्याचं होतं आणि एक अनएंडिंग ॲम्बिशन त्यांचं होतं त्या बाबतीत. तर त्यामुळे मी एक त्या बाबतीत खूप इन्स्पायर्ड आहे स्टीव्ह जॉब्स बरोबर.
दुसरं मला कायम इन्स्पिरेशनल वाटतात ते म्हणजे JRD टाटा. कारण की एक अतिशय सोशलिस्ट इकॉनॉमीमध्ये सोशलायझेशन ॲक्सेप्ट करून इंडस्ट्रियलायझेशन करणं आणि ते इतक्या चांगल्या पद्धतीने करणं की आज कोणीही प्राईडनी टाटा ग्रुपचं नाव घेतो. तर ते कसं आम्ही करू शकतो किंवा आम्ही एक त्या पद्धतीने आमचं एक इंडस्ट्रियल हाऊस म्हणून कसं नाव करू शकतो याकरता त्यांच्याकडनं खूप शिकण्याजोगं आहे. आणि ऑफ लेट मी खूप रिसेंटली त्यांना स्टडी करायला लागलो, पण ते म्हणजे मुकेश अंबानी आहेत. कारण मी मध्ये त्यांचा एक इंटरव्ह्यू ऐकला की ज्याच्यात 2003 साली ही स्टार्टेड बेटिंग ऑन व्हिडिओ कॉल फोनवरती करता येईल हे 2003 साली त्यांनी व्हिज्युअलाइज केलं होतं. आपल्याला कोणाला कळत पण नव्हतं की तेव्हा काय होऊ शकतं, पण तेव्हापासून ही स्टार्टेड कपॅसिटी बनवायचं काम त्यांनी सुरू केलं आणि त्याचं कुठेतरी आज जिओमध्ये आपण रूपांतर पाहतोय आणि त्याचं FDI किती आणला त्यांनी आता हे आपण सगळे त्याला विटनेस आहोतच. तर कपॅसिटी आणि आयडियावरती इन्व्हेस्ट करायचं एक फर्म कन्व्हिक्शन असणं हे त्यांच्याकडनं शिकण्याजोगं आहे. आत्ताचं लाईव्ह उदाहरण म्हणून मला एक त्यांच्याबद्दलही खूप इन्स्पिरेशन वाटतं. जर संधी मिळाली तर या तिघांपैकी कोणासारखं व्हायला आवडेल? एक नाव. मला स्टीव्ह जॉब सारखं आवडेल. ओके, सो मच इन्स्पायर्ड बाय स्टीव्ह नक्कीच. जॉब्स. आता ज्या लेवलला तू आहेस, पुढच्या 5 वर्षात तू स्वतःला कुठे पाहतो? अजून जास्त प्रोफेशनलाइज कंपनी चालवायचा प्रयत्न माझा चालला आहे आणि त्या दृष्टीने ॲज अ फॅमिली आम्ही अजून कसे प्रोफेशनली या धंद्याकडे बघायला लागू आणि प्रोफेशनल्सना हा धंदा चालवायला देऊ शकू. आणि नॉट जस्ट रनिंग द बिझनेस, पण स्ट्रॅटेजिकली बिझनेसची रुंदी कशी वाढवता येईल आणि विड्थ वाढवली तर आम्हाला आमची पाया अजून भक्कम करता येतो. तर ते अचीव केलेलं असीन अशा स्टेजला मी असीन पुढच्या 5 वर्षात असं मला वाटतं. जनरली असं पाहिलं म्हणजे मराठी माणूस, पुन्हा मी मराठीपणाकडे येतो, मराठी माणसाला दुहीचा शाप आहे, भाऊबंदकीचा शाप आहे, पण तरीही वर्षानुवर्ष एक फॅमिली, वर्षानुवर्ष म्हणण्यापेक्षा पिढ्यानपिढ्या एक फॅमिली एका ब्रँडमध्ये एका छत्राखाली काम करते. काय त्या कुठला बॉन्ड लावलेला आहे तुमच्यामध्ये? एक पहिलं क्रेडिट आय थिंक माझ्या पणजींना द्यायला पाहिजे, कारण की त्यांनी त्यावेळेस ते आयडेंटिफाय केलं की त्यांची मुलं सगळी एकत्र धंद्यात येणार आहेत, तर ते एकत्र राहायला नाही पाहिजेत. ओके. हा एक सिम्पल त्यावेळेसचा त्यांनी एक रूल केला की ज्याच्यात त्यांनी त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या सुनांना सगळ्यांना आपापली एक स्पेस तयार करून दिली आणि कुठेतरी प्रत्येकाला आपापली स्पेस मिळणं याच्यावरती पुढच्या सगळ्या पिढ्यांनी काम केलं आणि कॉन्सिक्वेंटली आमचे रोल पण असे ठरवून दिले की ते त्या रोलमध्ये कॉम्प्लिमेंटरी बसतील. त्यामुळे हे ओळखून कोणाला कुठे काय जबाबदारी द्यायची हे प्रत्येक पिढीने योग्य पद्धतीने केलं. त्यामुळे आज आम्ही चौथी पिढी म्हणून एकत्र काम करू शकतो आणि ती कॉन्फ्लिक्ट अवॉइड व्हायला पाहिजे पुढच्या पिढीत, या दृष्टीनेच अजून प्रोफेशनलाइज सेटअप्स करणं आम्हाला आवश्यक. किती जण आहात तुम्ही सगळे एक म्हणजे तुमच्या मला वाटतं तुमच्या पंजोबांचे भाऊ अजूनही आहेत, बरोबर. तर त्यांच्यापासून ते तुमच्यापर्यंत किती जण या व्यवसायाच्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करतात? मी म्हटलं तसं आम्ही आता 14 जण आहोत. म्हणजे माझे आजोबा पंजोबांचे म्हणजे पंजोबा नाहीत आता माझ्या आजोबांचे धाकटे भाऊ, धाकटे भाऊ, हां. तर ते मग त्यांच्या पुढे माझ्या वडिलांची पिढी, माझी पिढी, असे सगळे मिळून आम्ही आता 14 जण आहोत की जे काम करतोय. हो हो, म्हणजे 14 फॅमिलीज. 14 फॅमिलीज नाही, 14 फॅमिली मेंबर्स. 14 फॅमिली मेंबर्स. आणि त्यांची इतर पुढे इंटू 2 इंटू 4 अशा पद्धतीने करायला गेलं तर ते म्हणजे आमच्याकडे कायम तो जोक असतो की चितळे फक्त घरातलीच लोक बोलवायची म्हणली तर आमच्याकडे 150 लोक होतात. म्हणजे पॅन्डेमिकच्या काळात तुमच्याकडे कुठलंही कार्य होऊच शकत नाही, चान्सच होऊच नाहीये. शकत नाही. जर तू याचा उल्लेख केला की तुला रतन टाटा खूप आवडतात, JRD सॉरी, तर त्यांचा एक अँगल होता मुख्य CSRचा म्हणजे सामाजिक याचा. तुला स्वतःला त्याची कितपत आवड आहे आणि तू काय करतोस? कंपनी लेवलला CSR ॲक्टिव्हिटीज करायला गेलं तर मी त्याच्यात फार जास्त इन्व्हॉल्व नाही आहे आता. नाही, पर्सनल पण पर्सनल लेवलला CSR ॲक्टिव्हिटीज बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काहीतरी चालू असतात. एक म्हणजे आमच्या आजूबाजूची जी लोकं आहेत, आमच्या गावातली जी लोकं आहेत, गावाकरता काही ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यात मी इन्व्हॉल्व असतो. अगदी वॉटर मॅनेजमेंटपासून IT एज्युकेशनपासून त्यांना कनेक्टिव्हिटी मिळवून देणं, एस्पेशली प्री पॅन्डेमिक ते आम्ही काही गोष्टी केल्या त्या खूप उपयोगाच्या ठरल्या. त्याचपासून न्यूट्रिशन ट्रॅकिंगपासून मी आणि माझी बायको आम्हाला पर्सनली प्राण्यांचीही खूप आवड आहे,
तर त्याच्यामुळे आम्ही काही डॉग शेल्टर बरोबर पण एका काम करतो की जे रेस्क्यू ॲनिमल्स किंवा जे अबॅन्डन्ड ॲनिमल्स आहेत तर या सगळ्यांचं कामं करतात. तर त्याच्यामुळे आम्ही ऑन अ पर्सनल बेसिस त्यांच्याबरोबर एंगेज असतो आणि ॲज अ फॅमिली बऱ्याच गोष्टी आम्ही करत असतो. ते कधी कधी पेपरात पण येतं, तर त्याच्यामुळे आय थिंक त्या बाबतीत आणि ते माझे काका खूप जास्त छान पद्धतीने हँडल करतात. ओके ओके ओके. हे होते इंद्रनील चितळे. अतिशय चांगला एक वेगळा व्यवसायाचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. विदेशातून शिक्षण घेतल्यावर, विशेषतः हार्वर्डसारख्या युनिव्हर्सिटीतनं शिक्षण घेतल्यावर त्यांचं बिझनेस मॉड्यूल हे स्वतःच्या व्यवसायात न आणता स्वतःचं एक त्यांचा फायदा घेऊन स्वतःचं नवीन बिझनेस मॉड्यूल त्यांनी तयार केलं आहे आणि त्याचीच परिणिती म्हणून हे चितळे एक्सप्रेस आपण ठिकठिकाणी पाहतो आहोत. लवकरच ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात आणि देशातल्याही सगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये दिसेल. आपण त्यांना खूप शुभेच्छा देणार. खूप खूप शुभेच्छा आणि ऑफ द रेकॉर्डमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आपले. थँक्यू. थँक्यू. मजा आली खूपच.